सकाळी आत्तींची देवपूजा चालू आहे. आम्ही आज तिकडच्या आंब्यात चाललोय म्हणून आवरले. आज रणीने नवीन ड्रेस घातला, एकदम मस्त दिसतोय. काल व्हिडिओ दाखवला होता तुम्हाला, तिनंच दाखवलेला. हा चला मग आता अर्धा स्वयंपाक आवरला, रणीनंच आवरला, मी खाली असतो. 6:45 वाजलेत आता. तसं तर आम्ही 6:30 वाजता जाणार होतो, पण मी गजर लावायचं विसरली, लवकर उठायचं. मी 6ला खाली आली. चला, वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हां, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी आज आम्ही निघालो आंब्याकडं, तिकडच्या बागेत. आणि म्हणलं पाडाचे आंबे पण पडले असतील, फिरायला जायचं पण होईल. पण उठायलाच मलाच उशीर झाला. ह्या उठल्या होत्या दोघी. रोहिणी जरा जास्त लवकर उठून आवरलं. 10 वाजता झोपायला जाते बरोबर. हा, तसं सकाळी लवकर जाग येते. हा, तसं मला 1-1.5 वाजून गेलं तर झोपायला, त्याच्यामुळे मला जाग आली नाही लवकर. आणि गजर लावायचा विसरली. मेन म्हणजे गजर लावला असता तरी पण उठली असती. आणि महत्वाचं सगळ्यात सांगायचं म्हणजे रोहिणीनं तुमची खूप इच्छा होती ना रोहिणीनं ब्लॉगिंग सुरू करावं, तर फायनली तिने ब्लॉगिंग सुरू केले. सांग चॅनलचं नाव तुझ्या. इथनं सुरुवात आहे. रोहिणीज ब्लॉग अँड फूडीज आपल्या चॅनलचं नाव आहे. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईल आम्ही, आणि वरती स्क्रीनवरती पण दिसेल तुम्हाला, इथंच वरती. तर तिथून तुम्ही नक्की बघा व्हिडिओ. आता जस्ट सुरुवात केली, आता जवळजवळ आपले 200 सबस्क्रायबर झालेले त्याच्यावरती. आणि तुम्ही नक्की बघा, आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या ह्या चॅनलवर तुम्ही जेवढं भरभरून प्रेम दिलं तेवढंच प्रेम तुम्ही त्या चॅनलवरती पण द्या, अशी आम्ही आशा ठेवतोय. आणि विश्वास आहे तुमच्यावर. म्हणजे काही सजेशन असेल तरी पण मला सांगा डिस्क्रिप्शन मध्ये. आता सध्या मी ताईचं तालमीत तयार होते. तुमचे काही सजेशन असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. हा, मधलं ऊन आल्यासारखं होतंय. होय ग, वाटलं मगाशी मी व्हिडिओ चालू केलाय, पण व्हिडिओ चालू नव्हता, ऑनच नव्हता. खरं का? खरंच कारण मी म्हटलं की व्हिडिओ बंद करते, म्हणून मी बघायला गेली. मग मला कळलं आपण एवढा वेळ नुसतं बघत बडबडत होतो. असं बऱ्याचदा होतं. वरती स्क्रीनवरती व्हिडिओ प्ले केलेला दिसतो आपल्याला, म्हणजे आपण चालू केला ऑन कॅमेरा असं दिसतं आपल्याला, पण तिथं आपण कॅमेरा ऑन नुसतं फक्त असतोय, फक्त मेन कॅमेरा आपण चालू करतो केलेलं नसते. आणि आता सध्या मी नवीन ब्लॉगिंग चालू केले माझ्यासोबत. असे खूप वेळा होते. रेसिपी शूट करते, अर्धी शूट आणि अर्धा कॅमेरा बंद झालेला. रेसिपी अर्धीच असते, ते टाकता पण येत नाही, काहीच नाही. हा, मग काहीतरी. पण असं काय नाही, आता केले मी, शूट झालंय सगळं. रिॲक्शन बघा आवडलं हिचे. मला तू अशी चूक करू शकत. हा, होती माझ्याकडलं, झालंय असं बऱ्याच वेळा झालंय. मेन महत्वाचं मुद्द्याचं कधी कधी शूट झालेलं नसतं, म्हणून मी तुम्हाला सांगते तिथलं शूट झालं नाही, घेऊ शकली नाही. असं कधी कधी कामात गडबडीत कॅमेरा पॉज केलेला असतो ना, राहून जातो पण ऑन करायचं. चला मग, पिशवी घेऊन आलोय, पाण्याची बॉटल घेऊन आलोय, आंबे गोळा करायला पिशवी घेऊन आलोय. हा, बघू आता सकाळी सकाळी किती आंबे भेटतात आपल्याला. किती आंबे भेटतात. सकाळी आमचा वॉक पण होईल आणि आंबे. हा होय, ही आमच्या तिकडच्या आंब्याकडे जायची ही वाट आहे. नाही राहू दे. हा, इथला पण प्लॉट हा आमचाच आहे बरं का. झाडं दिसतात ते. जंगल करायला ठेवलंय. नाही, इकडं सगळ्यांमध्ये सामायिक मध्ये आहे, त्याच्यामुळे सगळ्यांची इच्छा आहेत. त्याच्यामुळे ही असंच आहे, पडाक म्हणतो ना आपण त्याला, तसं आहे. रस्त्याकरता घेतलं. हा, रस्त्यासाठी बनवलेलं आहे. आणि आम्ही सकाळी सकाळी आवरून निघालो, आणि तेवढ्यात मामा आले होते. मग मामाला चहा देऊन जायचं होतं, आत्या आतमध्ये होत्या. चहा गरम करून आणा म्हणलं बाहेर येताना. मामा आणि आमच्याकडे बघितलं, मामा असे थोड्या शॉकमध्ये रिॲक्शन होते. मामा म्हणते आत्तीला आज कुणीकडे दिवस उगवलाय. सकाळी सकाळी आवरून सगळ्या मिळून निघाले तर. हा, मग काय आहे ना ती. हा, इकडं मिनी ब्लॉगची तयारी चालू आहे आपले. कालचा सीन रोहिणी सांगू का. रोहिणी काल 2 जण सोबत व्हिडिओ एडिट करायला, आणि रोहिणी मग तिचा व्हिडिओ एडिट करून झाला, तिला आवाज द्यायचा होता, ती मी बाहेर जायची वाट बघत होते. मी म्हणलं व्हॉइस ओव्हर करायला, म्हणलं मी जाणारच नाही, म्हणलं मी पण मुंगळाच्या टकल्याने तिथंच बसली. थोडं बोलायची, शांत व्हायचे, हा असं वाटायचं.
म्हणजे पुढं काय बोलू, असं चेहरा बघितला पण असा लाल बुंद झाला होता म्हणजे नाही का, एखादी गोष्ट आपण गपचूप करतो नाही का, तसं झालं तिला वॉइस ओव्हर करताना. पण केला परत. मी बाहेर गेली पोरांना पाणी द्यायला, तोपर्यंत त्यांनी तेवढ्या 1 मिनिटात आवाज देऊन घेतला व्हिडिओला पटकन. म्हणजे मग काय युद्ध जिंकून आल्यासारखं वाटलं. मग काय समोर कोणी नसताना फक्त तुम्ही आहात हे इमॅजिन करून बोलणं खूप मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट जमायला पाहिजे, ते इमोशन्स यायला पाहिजे, तुम्ही बोलायला यायला पाहिजे. हो तेवढं आहे. जेव्हा आपण स्वतः करायला लागतो ना तेव्हा समजतंय खरं अवघड आहे. हा मग काय तरी. पण ठीक आहे, शिकत केलं तरी येईल, सोपं असतं तसं शिकल्यावर. हा स्टार्टिंगला नवीन सगळी गोष्ट अवघड आहे. ताईने केल्यामुळे मी बघितले, आता 3 वर्ष झालं बघते त्यामुळे मला थोडं इझी वाटतं. जर नव्याने सुरुवात केली असते ना खूप अवघड झाला. हा अवघड म्हणजे आम्हाला असं झालं पहिल्यांदा तर सगळं शिकण्यावारीच आमचा चॅनल गेला. हे करू ते करू, असं करू तसं करू, असं करत लय टाइम गेला. त्याच्यामुळे असं वाटलं की आता आपल्या दुसऱ्या चॅनलवर लय टाइम घालवायचा नाही, कमीत कमी टाइम मध्ये लवकरात लवकर मॉनिटाईज झाला पाहिजे चॅनल. आणि त्याच्यासाठी तुमचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं तुम्ही पटकन जावा चॅनलवरती आपल्या, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट करायला विसरू नका, कारण चॅनल आपलं नवीन आहे. आणि रोहिणीला आत्ता सध्या तर एक कमेंट खूप महत्त्वाचे तुमचे तुमच्या कमेंटमधनं आणखी तिला उत्साह येईल काम करायला. त्याच्यामुळं कमेंट करायला काय विसरू नका, आग्रहाची विनंती समजा कमेंटमध्ये. आणि सजेशन पण सांगा. आत्ती मागच राहिले, आपण बडबडत पुढे चाललोय. या आत्ती. हा बोला, काय म्हणला तुम्ही आता? तुम्ही सरा मी हळूहळू येते तुम्हाला सोडून काय जातोय आम्ही. आंब्याच्या बागेत जायचं. हा मग काय जाऊया आता, आलो लय दिवसानंतर. थांबा तू ब्लॉग शूट करते. बघा अजून काय बोलायचं का तुम्हाला? आता काय नाही का? आणि हे बघा इकडे ही पाठीमागे मिनी ब्लॉग शूट करते. ही काय करते, सगळ्यांच्या समोर हिला ब्लॉग शूट करताना बोलून थोडंसं लाजल्यासारखं होते, म्हणून मी इकडे बोलण्यात बिझी, तोपर्यंत तिने तिकडे ब्लॉग शूट करायला सुरुवात केली. पण तरी पण मी ऐकलं तिचं बोलणं, ती काय काय म्हणली. खरंच बोलते का देवा? आणि मी तुझं चालू म्हणून मी गोल गोल फिरून दाखवते इकडून. असं होतंय बघा, असंच होते. हा मग काय. आलो आंब्यात आम्ही पोचलो. पहिला 3 ओळी सोडून आपल्याला जावा म्हणले तिकडं बघा, तिकडच्या 3 ओळी सोडून इकडून बघा म्हणले. आंबे आहेत का पलीकडच्या ही सोडून येते ना? हा इथून इकडं, म्हणजे इकडचं काढलेलं नाही ना. चला भाऊ. हा बघ आता पाडाचे आंबे कुठे कुठे सापडतात. कुठला आहे सापडला की मला. हो जास्त पिवळा नाहीये पण सापडला. इथं आता आम्ही 3 जण 3 ओळीने बघतोय. आता बघूया झाडाखाली किती सापडतात आंबे आम्हाला. आता थोडासा माझा आवाज पॅक व्हायला लागलाय. आपण पुढे बोलत जायचं व्हिडिओ मध्ये, आंबे झाडाखाली राहायचे असं होईने. हा मग काहीतरी. इकडच्या प्लॉट मध्ये अजून तुम्हाला आणलंच नव्हतं व्हिडिओ दाखवायला, आज आलो इकडं. ऑलरेडी अक्षय तृतीयेच्या वेळेस इथला सगळा माल काढलाय, म्हणजे जो आलेला होता तो. हा पाठीमागे राहिलेला आता. हा लय आंबे होते. हा हो ग इकडे. हाय दिसती का ग तू? दिसली की मला वरनं दिसली. अगो बाय तुला पण आले तर मी म्हणते आत्ती महाग आहे त्या. म्हणलं बोलण्याच्या नादात तुम्ही एकटंच पाठीमाग राहिला काय मला वाटलं. पहाडाचे 2 आंबे सापडले. हा 2 सापडले. पहाडाचा आंबा मिळाल्याची खुशी वेगळी असते जरा. आली का? अरे नवीन रस्ती घडी चांगली मुडली की. जाळ्या हिले लागतात ग, त्याची धूळ वगैरे सगळी.
अगं थांबा जरा, मला असं लोक घेतलं वायरची पिशवी अडकवलेला. आठवत आहे ना असा फोटो काढला होता ट्रिप मध्ये. हा मग काहीतरी 4 भेटले. 4 तिघीच आहे आपण, तसे 4 भेटले. 4 भेटले. मला 2-3 भेटले. तुला भेटलं ते खायसारखे का? चांगलं आहे ना खायला चांगलं आहे. हा आता बसूया, पार्टी करू आंब्याची. होय होय, मगच जाऊ घरी. हो कृचिक. हा मोटर चालू केले ना, पाणी पडतंय. आत्ती सापडले का? हा 2 सापडले. थांबा पिशवीत ठेवते. मला वाटलं मगाशी दम भरला होता, महागाई गाई तुम्ही. नाही चालून दम भरला तर पाय तुमचे लटलट कापते. जरा वेकनेस आली होती ना तुम्हाला, म्हणून म्हणलं. बिहाइंड द सीन बघायला मजा. हा होय होय होय, तसं होईल की. दोन्ही कॅमेरा मधला दोन्ही शूट दिसतोय ना. ही शूट घेताना मी घेते ना, कसं घेते काय, कसं चालू कळलं एकमेकांना. वाव रोहिणी, आंबाला मस्त सापडला मला. मग काय मग इकडं आंब्याकडे आलो आणि तुमची भेट झाली ना, कधी होत जुना. तुम्ही नाही भेटल्यावर बी मग चुकल्यासारखं वाटतं. इथं काय नसल्यासारखं वाटतंय. हा मग काय. नाही नाही, आम्हीच लय दिवसात ना आलो आज ना इकडं. बघ काहीतरी दोघीने केले. घामान चमकाय लागली आंब गोळा करू करू. झाडाखाली वाकून उभारून पिशवी घेऊन असं दम भरल्यासारखं झालं. घाम आला. थोडं कमी पिशवी भरले फुल्ल. आता जरा बसले इथं. रोहिणी तिकडे गेली पलीकडे, आत्ती पण यायला लागलेत. म्हटलं थोडा वेळ बसूया, 5 मिनिटांनी मग जाऊ घरी. कोणीच नाही दिसत. जरा हवा यायला लागली आता, जरा थोडं बरं वाटायला लागलं. घामा घुम झाले. असं वाटतं घरी गेलं की परत एकदा आंघोळ करावी लागणार आहे. हे बघा पिशवी, थांबा तुम्हाला दाखवते. चांगले खराब काय पाडाचे पडतील सगळे सापडले. हो हा चालली का पुढं? बरं आले आले. हिता आता येऊन बसलोय आम्ही. आत्यांना आमच्या लय घाम आला. तिने केसरी कमी सोडली ती हवा खायला. हा धुतली ती बाई. हा बघा रोहिणीचा चॅनल ID यूट्यूबचा, रोहिणीज व्लॉग अँड फूडीज. तुम्हाला दिसतं इथं 184 सबस्क्रायबर झालेत. पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचोस तो 200+ असतील आपले सबस्क्रायबर. एवढी पॉझिटिव्हिटी. हा मग त्याच्यामुळे लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा हे आमचं ब्लॉगिंग आहे. तिथं मिनी ब्लॉगचे स्क्रीन बंद झालेली आहे. आता दोन्ही हातात 2 ट्रायपॉड आहेत, त्याच्यामुळे असं होतंय मला. हा रोहिणीचा ID, ही रोहिणी. इथं म्हणलं एक आंबा खाऊन जाऊया पिकलेला तेवढा सकाळी सकाळी. जास्त एनर्जी तर ही बघा किती आंबा काढल्यात खायला. आता एवढा आंबा खायचा तर बसून मस्त. मग जायचं जेवायचं नाही, नाश्ता करायचा. नाश्ता डायरेक्ट दुपारी जेवायचं. हा हो ऐका गोड म्हणून चमच्यानं आंबा खाणार आहे. हा मग काय तर. आता निवांत मांडी घालून बसली, चांगला ताव मारायला. निवांत हाता वगळेच तर खायचं. हा मग काय. हात धरायला नाहीतर उघळ येतील बघ. हाय का गोड? तो खायला पण माझ्या तोंडाला पाणी यायला. पहिला आपण लहान असताना कसं आंबे हा मग काय. तर इथं आता आम्ही बसलोय 3 जण मस्त आंबे खायला. आणि आंब्याची पिशवी दिली आरोच्या पप्पांजवळ पाठवून. आणि आम्ही आंबा खाणार आणि घरी जाणार. तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.